राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नैपुण्यप्राप्त तायक्वांदो खेळाडूंचा सन्मान. शैलेश जी लाहोटी यांच्या जन्मदिनानिमित्त अनिवरत प्रतिष्ठानचा उपक्रम. लातूर. श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शैलेश जी लाहोटी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अनिवरत प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने तायक्वांदो या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळवलेल्या खेळाडूंचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रिलिजन टू रिस्पॉन्सिबिलिटी या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष राहुल पाटील चाकूरकर आणि कॅप्टन बी.के. भालेराव यांच्या हस्ते दिनांक 12 जुलै रोजी वंदे मातरम सभागृह श्री केशवराज विद्यालय श्यामनगर लातूर येथे खेळाडूंना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला अनिवरत प्रतिष्ठानचे संस्थापक प्रवीण शिवणधीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंचमास्टर नेताजी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की अनिवरत प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. या प्रकारच्या सन्मानामुळे खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळते. लातूरकरांना लाहोटी परिवाराचे मोठे सामाजिक योगदान लाभले असून शैलेश जी लाहोटी हे स्वतः सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय असतात. अनिवरत प्रतिष्ठान अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जीवनात यशस्वी व्हा, खेळाडू व्हा, व्यावसायिक व्हा, पण कधीच सामाजिक जबाबदारी विसरू नका. राहुल पाटील. या कार्यक्रमास व्यासपीठावर संतोष बेंबळकर व महेश वळसंगे हे उपस्थित होते. आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनील मुनारळणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक डोंगरे, आशित बनसोडे, अमृत पावले, अनिल कांबळे, ज्ञानेश्वर यादव, मंगेश रंकाळे, ज्ञानेश्वर गोसावी, तुषार येवनगे यांनी विशेष परिश्रम घेतले. भारतीय जन्म टीव्ही चॅनल रिपोर्टर अनिल टिळे. संस्थापक संस्थाचालक सन्माननीय प्रवीणजी शिवणधीकर सर नेहमीच खेळाडूच्या मागे असतात आणि त्याचाच भाग म्हणून राजा नारायणलाल लाहोटी या इंग्लिश मीडियममध्ये मोठी संख्या तायक्वांदोसाठी आहे. 120 छोट्या मुलांची बॅच आहे आणि जवळपास 50 ते 52 मोठ्या मुलांची असं एकूण साधारण 170पेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी सरांच्या मोटिवेशन जवळपास 65 ते 70% विद्यार्थी नवीन आले. त्याच्यामुळे यावर्षी स्पर्धा घेणं थोडंसं कठीण होतं, वेळ कमी होता आणि दरवर्षी सन्माननीय शैलेशजी लाहोटी साहेब यांचा 9 जुलै रोजी वाढदिवस असतो आणि त्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. मात्र यावर्षी त्या स्पर्धा शकत ज्याला बाजूला सारलेला आहे, समाजानं बाजूला सारलेला आहे, अशा व्यक्तींसाठी त्या व्यक्तींचा दाता होऊन त्यांना पुढं घेऊन त्यांना दुरुस्त होईपर्यंत त्यांची ट्रीटमेंट करून त्यांना चांगल्या स्थानावर त्यांची स्थिती सुधारेपर्यंत त्यांना जे मदत करतात ते आपण बऱ्याचदा बघितलं असेल की आपल्या अंबाजोगाई रोड सुद्धा 2 महिला फिरत होत्या. त्यांना सुद्धा सरांनी राहुल पाटील साहेबांनी त्यांचं रिहॅबिलिटेशन म्हणजे त्यांना दवाखान्यात नेऊन त्यांचा उपचार करून त्यांची पुढची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली होईपर्यंत त्यांना काम केलेलं आहे. आणि या कामासाठी ते कुठलाही खर्च जो आहे तो बाहेरून ते न उपलब्ध होता स्वतः वेळ देऊन दिवस असेल रात्र असेल काम करतात असे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राहुलजी पाटील. याचबरोबर दुसरी एक छोटीशी ओळख त्यांची सोबतच सांगतो की सर्पमित्रांना शासन ओळखपत्र देत नव्हतं, तर या काळामध्ये साधारण 40पेक्षा जास्त साप वन विभागाच्या कार्यालयात सर्पमित्रांना ओळखपत्र का देत नाही याचा जबाब विचारण्यासाठी 40 साप कार्यालयात उपस्थित आहे. राहुलजी यांच्याबद्दल आताच नेताजी जाधव सरांनी सांगितलं की त्यांनी समाजामध्ये अत्यंत दुर्लक्षित अशा बेवारस मनोरुग्ण आणि परिवारातून समाजातून एक मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या व्यक्तींचा सहारा म्हणून राहुलजी जगतात. आम्ही जुमानत नाही पोकळ धमक्यांना. आमची बांधिलकी सत्याची नाही सत्य